विचार करू. हो नोंद असली पाहिजे ना. हो पगार खरंच 10 तारखेला करायला लावा सर्व. जसं गर्भवती महिलांना नंतर बाळांना सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्याचे महत्त्व पेशंटला आपण समजून सांगू म्हणजे कसं घरी बाळांना ते पण होते का नाही आता अजून होत नाही होते ना वेळेवर पगार होत नाही तर हे सर्व नाही होत का तिकडं बहिणीने असं केलं मला नाही का आशाचे नाही होत आता आम्ही करतो परंतु आता मधात काहीतरी यंत्रणा थोडीशी गडबड करून टाकते परंतु आता त्याच्यातही बारकाईनं लक्ष आमचं देणं चालू आहे. मधात या पगाराच्या संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि मंत्रिमंडळामध्ये सेक्रेटरीलाही आम्ही विचारलं मुख्य सचिवाला विचारलं आणि म्हणून पगाराची काही अडचण नाही आहे. फक्त वरून आल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यानं नाही बा आपल्याला जर पगार मिळाला नाही तर आपण काम करत नाही अशा पद्धतीची भूमिका जशी तर फटाफट सह्या केल्या पाहिजे. पण एखादा अधिकारी अडून बसतो की जाऊ द्या ना 8 दिवसानंतर करू अशामुळे थोडंसं मधात अजूनही लाईन दुरीचं काम आलं नाही परंतु हेही काम आम्ही लाईन दुरीवर आणू. वेळेवर तुम्हाला 10 तारखेच्या आतमध्ये पगार कसा होईल नेहमी महिन्याचा तेही पाहू पण तुम्ही चांगलं काम सुद्धा कसं चांगलं कराल हे सुद्धा आमचं लक्ष तुमच्या सर्वांवर आहे.